नमस्कार महाराष्ट्र। कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथून एक मोठी बातमी समोर येत आहे। मस्साजोग प्रकरणी आखाडा बाळापूर येथे धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, तसेच आमदार धनंजय मुंडे यांना आमदार पदावरून बडतर्फ करून त्यांना सह आरोपी करण्याची मागणी करत आखाडा बाळापूरच्या गावकऱ्यांनी दिनांक 4 रोजी नवीन बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्रासमोर आमदार धनंजय मुंडे यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन केले। सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचे व्हिडिओ व छायाचित्र व्हायरल झाले। आरोपींनी अतिशय क्रूरपणे सरपंच देशमुख यांची हत्या केली। या घटनेचा तीव्र संताप आखाडा बाळापूर गावकऱ्यांमधून व्यक्त करण्यात आला। या संदर्भात आखाडा बाळापूर पोलिसांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे। यावेळी मोहम्मद जकी कुरेशी, सोपान पाटील बोंडारे, डॉक्टर संतोष बोंडारे, विजय बोंडारे, सुशील बोंडारे, सचिन देशमुख, श्रीकांत पाटील, ऋषिकेश बोंडारे, प्रमोद बोंडारे, संतोष बाबुळकर, संदीप सावंत, अजय बोंडारे, डॉक्टर अरुण सूर्यवंशी, सद्दाम शेख यांच्यासह परिसरातील गावकऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी आमदार धनंजय मुंडे यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। या प्रकरणात वाल्मिक कराड व इतर आरोपींना कारागृहात VIP वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला। तसेच या प्रकरणात परळीचे आमदार धनंजय मुंडे यांना आमदार पदावरून तातडीने बडतर्फ करून त्यांना सह आरोपी करावे अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली। एन मराठी न्यूज करिता उपसंपादक आनंद कुमार पंडित, कळमनुरी। धनंजय मुंडे यांच्या सहकार्याचं करायचं काय? क्रूरपणे हत्या करणाऱ्या बीडमधील या सत्ताधाऱ्याचं करायचं काय? सत्तेचा दुरुपयोग करून गोरगरीब जनतेला मारणाऱ्या लोकांचे करायचे काय? या धनंजय मुंडेला फाशी, या धनंजय मुंडे व कराड आणि त्यांच्या सहकार्याला फाशी, धनंजय मुंडेच्या टीमला फाशी। राजकीय घोषणा